हाय, हॅलो, नमस्कार. मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आपल्या घरगुतीच मसाल्यांमध्ये घरगुती पद्धतीने मस्त अशी आज आपण हॉटेलसारखी शेवभाजी घरच्या घरी बनवणार आहात. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मस्त असे आपण लालसर कलरचे टोमॅटो कापून घेतले. 2 मोठे आकाराचे असे टमाटे घेतले, मी ते कापून घेतले. त्यानंतर 2 मोठे आकाराचे कांदे घेतले, ते पण कापून घेते. उभे कापायचे आहेत कांदा पण आणि टोमॅटो पण. आणि आपल्याला कांदा टोमॅटो आहे ना, तर लालसर कलरवर आहे ना भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये. त्यामुळे आहे ना लांब आकाराचे कापायचे आहे. आणि 2 कांदे घ्यायचे मीडियम आकाराचे, म्हणजे मोठे आकाराचे घेतले तरी चालेल. त्यानंतर आता आपण गॅस पेटू आणि त्यावरती पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये ना तेल टाकायचं आहे 1 चमचाभर. आणि त्या तेलामध्ये सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा आहे. तर आता कांदा टाकते परतण्यासाठी. तर मोठाच कांदा कापला आहे मी, पण काही हरकत नाही, कांदा तेलामध्ये पटकन परतल्या जातो. तर बघा, मस्त असा कांदा परतून घेते. कांदा जास्त काळा करायचा नाही, फक्त कलर आहे ना असं ब्राऊन कलरवर करायचा आहे. आणि कांद्यामध्येच आपण आहे ना टोमॅटो पण टाकणार आहे. टोमॅटो पण आहे ना मऊसूत होईपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचं आहे. तर म्हणजे त्याचा आंबटपणा पण कमी होतो आणि पाणी पण जळलं जातं, म्हणजे पाणी जळलं म्हणजे आंबटपणा कमी होतो. तर मस्त असं टोमॅटो कांदा भाजून घेतला आपण. तर आता ते ना थंड होण्यासाठी ठेवू. आणि बाकीचे मसाले, लसूण घेतला आहे, अद्रक घेतलं, कोथिंबीर घेतली आहे. तर हे सर्व वाटून घेऊ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन. आता आहे ना अगोदर थंड होऊ देऊ मसाला हा सर्व. तर त्यानंतर मसाला चांगला थंड झाला आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊ. तर भांडं आहे ना हे मी थोडं मोठं घेतलं आहे. तर हा सर्व मसाला त्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला पाणी टाकून. कांदा, टोमॅटो, अद्रक सर्व टाकायचं आहे यामध्ये. आणि याच्यामध्ये ना खास करून मी काय केलं आहे, हिरवे धनं असतात ना, ते ओले असतात ना, ते धनं टाकले. त्याने चव एकदम छान येते. तर आमच्या मळ्यातलेच होते, तर मग मी टाकले, ते होते माझ्याकडं. तर मस्त असे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. तर बघा, मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. त्यानंतर आता आपण कढई गरम करायला ठेवू. तोच पॅन घेतला आहे मी, तोच गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 वगळ्या तेल टाकलं आहे, म्हणजे 4 चमचे पोहे खायचे. तर यामध्ये ना ही पेस्ट अशी चांगली मस्त परतून घेणार आहे. तर ह्या पेस्टचा आहे ना कलर ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, असं आहे ना मस्त आपण खाली न लागता मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेणार आहे. तर बघा, आपल्या मसाल्याचा कलर बदलला आहे. ह्यामध्ये मसाले टाकू आपण. तर मी ना घरगुती काळा मसाला टाकला आहे 2 चमचे. त्यानंतर 2 चमचे धना पावडर टाकली आहे. हे मीच घरी बनवलेले मसाले. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा. त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे 1 चमचा आणि पाव चमचा हळद टाकली आहे. आणि पाव चमचा आहे ना गोडा मसाला टाकला आहे. तर मसाले ना सर्व आपण तळून घेऊ. तर मस्त तेल सुटेपर्यंत आहे ना मसाले तळून झाले. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. पण आपण आहे ना ढाबा स्टाईल शेवभाजी बनवतो आहे, त्यामुळं पाणी थोडं कमी प्रमाणात टाकायचं आहे. मी 1 ग्लासभर पाणी टाकते आहे. तर मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी टाकणार आहे यामध्ये. तर बघा, आता एवढंच पाणी टाकलं आहे मी. या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ. तर बघा, उकळी पण यायला लागली. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची वरतून. आणि भाजीला आहे ना चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, मस्त अशी उकळी आली आहे. आणि माझ्या मसाल्यांमध्ये ना कोणत्याच प्रकारचा तरीचा मसाला वापरायची काहीच गरज नाही आहे. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर देते आहे, त्या नंबरवर मला कॉल करा. तुम्हाला घरपोच मसाले भेटून जातील. तर मस्त आता आपण शेव टाकू यामध्ये. आणि भाजी ना 5 ते 6 मिनटं चांगली उकळू देऊ. तर बघा, मस्त अशी झाली ना आपली ढाबा स्टाईल शेवभाजी. तर मस्त अशी शेवभाजी झाली हॉटेलसारखीच. धन्यवाद.